नमस्कार रसिक मंडळी, नमस्कार मित्रांनो. आज आपल्या हॉबी डू बी डू या मल्हारच्या गाजलेल्या लोकप्रिय असणाऱ्या संवाद कट्ट्यावर आज आपले अतिथी आहेत मुळजी जेठा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक. भौतिकशास्त्र हा ज्यांच्या जिव्हाळ्याचा, प्रचाराचा, प्रसाराचा, अभ्यासाचा असा विषय आहे आणि 33 वर्ष मित्रांनो, तब्बल 33 वर्ष सेवा दिल्यानंतर, अध्यापन केल्यानंतर सुद्धा सर अखंडपणे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे समाजामध्ये कसं रुजवता येईल, प्रचार आणि प्रसार कसा प्रामाणिकपणे होईल आणि अंधश्रद्धेची जी विषवल्ली आहे ती आपल्याला कशी दूर करता येईल, दूर सारता येईल आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अज्ञान दूर सारून प्रकाशाचा ज्ञानसूर्य, ज्ञानाचा सूर्य हा कसा उगवेल, ती पहाट कशी होईल असा कसोशीनं आणि असोशीनं प्रयत्न करणारे प्राध्यापक दिलीपजी भारंबे हे आपल्या संवाद कट्ट्यावर आज आलेले आहेत. सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपला 181वा हा एपिसोड आहे आणि विषय आहे चमत्कारामागील विज्ञान. मित्रांनो, विषयाला अनुसरून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांपासून चमत्काराला नमस्कार ही आपली उक्ती आहे, रीत आहे. असं सगळं जरी असलं तरी भौतिकशास्त्राची भीती मुलांच्या मनातून दूर सारणं आणि सामाजिक स्तरावर सुद्धा अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिलीपजी भारंबे सर हे अविरतपणे करत आहेत. सर, पुन्हा आपलं स्वागत. मला सांगा, शिक्षक हा मूलतः समाज शिक्षक पण असतो, पण सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. आपण इकडे कसं वळलात? तो एक पिंड असतो सर. बर हां. म्हणजे आपण एखादा विषय शिकतो. अच्छा. आणि शिक्षकाचं ज्यावेळेस सामाजिकरण होतं तेव्हा खरा तो शिक्षक जन्माला येतो. त्याच्याकरता तुमचं वाचन लागतं, मनन लागतं, चिंतन लागतं आणि तेवढं तुम्हाला प्रगल्भत्व तयार करावं लागतं आणि ते मूलतः असावं लागतं. अगदी बरोबर आहे. आपण भौतिकशास्त्राचे व्यासंगी प्राध्यापक तर होतातच, पण मराठी विज्ञान परिषद ही जी एक उत्तम काम करणारी, रचनात्मक आणि सकारात्मक काम करणारी संस्था आहे, तिचे आपण विद्यमान सचिव पण आहात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सुद्धा आपण क्रियाशील कार्यकर्ता आहात. चमत्कारामागील विज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आपण 200च्या वरती प्रयोग आणि प्रात्यक्षिकं ही दाखवलेली आहेत आणि त्या माध्यमातून विज्ञान घरोघरी पोहोचण्याचा आपला प्रयत्न आहे. रेड क्रॉस सोसायटी असेल, नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NTS, नॅशनल टॅलेंट सर्च, इकडं पण आपण एक कुशल, अनुभवी असे रिसोर्स पर्सन म्हणून होतात. इथं पण आपण कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर हे सगळा एवढा हा जो कामाचा व्यासंग आहे, वेळ कशी काढतात आपण याच्यासाठी? सर, वेळ हा दुसरा भाग आहे. तुम्ही मनापासून तयार झालं पाहिजे की मला हे करायचं आहे, मग तुम्हाला 24 तास पुरतात. नक्की कमी पडतात. अच्छा. पण तुम्हाला आतून ते इन्स्पायरेशन पाहिजे की मला हे करायचं आहे. मग आपण वेळ चोरतो आणि आपलं काम हॉबी डोबी ज्याला म्हणतो ती हॉबी पूर्ण करतो. क्या बात. माझं एक आहे, मी लहानपणापासून काहीतरी कुलांगड्या करत असायचो नेहमी. आणि आज सुद्धा माझ्या घरातली कुठलीही जी वस्तू खराब होते ती संपूर्ण उकलून त्यात काय आहे, कसं आहे बघितल्याशिवाय मी ते फेकत नाही. वाटल्यास त्यात काही नाही सापडलं नंतर फेकतो, पण तू तिला उकलल्याशिवाय बाहेर फेकत नाही. वा. म्हणजे कुतूहल आणि जिज्ञासा या गोष्टींमुळे आपण इकडे वळलेला आहात. काय होतं की सामान्यतः शिक्षक भौतिकशास्त्र अगदी शाळेत शिकवतो, महाविद्यालयीन स्तरावर शिकवतो, पण प्रयोग करणं आणि भीती दूर सारणं हे मोठं काम आपण करतायत. मला सांगा की हे कार्य करत असताना आपल्याला निश्चितपणे घरातून एक चांगला सपोर्ट असतो, मिळालाच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला म्हणजे आवड असेल तर सवड निघते, हे ठीक आहे. आणि आपला हॉबी डुबी डू याचं ब्रीदच हे आहे की एक तरी छंद असावा. आपण तर फार मोठं काम करतायत, तर हे कसं शक्य होतं?
त्याचं मला घरून खूप पाठिंबा आहे. ओके. खरं माझी मिसेस लग्न झालं त्यावेळेस 12वी फेल होती, अच्छा. आर्ट्स फेल. हां हां हां. आज ती PhD आहे मानसशास्त्रातनं. पण मी तिला शिकवलं, तिला माझ्यासारख्या स्वभावात घडवून आणलं आणि त्यामुळे मला पुढे खूप सोपं गेलं. बरं बरं. हां हां. तो एक मोठा पाठिंबा होता मला. अच्छा, अच्छा. आज सुद्धा घरात इतर स्त्रिया बोलतात तसं ती मला बोलते, परंतु माझी एक सुद्धा खराब वस्तू ती मला विचारल्याशिवाय फेकत नाही. हा त्यांचा खूप मोठा पाठिंबा. ती खूप सहन करते माझा कचरा घरातला. अच्छा 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 अच्छा. प्रयोगाचं साहित्य थोडक्यात. हो. बरं, मग आता आपण उल्लेख केला की सामाजिक स्तरावर सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आपण काम करतात. चमत्कार नाही तर ही याच्यामागे सायन्स आहे. हो. मूलतः. हो. आणि ते आत्मसात केलं पाहिजे आणि समजून पण घेतलं पाहिजे. हो. ही जी वृत्ती निर्माण करायचं आहे याचं मोठं काम आपण करत आहात आणि विद्यार्थी स्तरावर सुद्धा प्रयोग आपण करतात. तर ह्या दोन्ही आघाड्यांवर आपण कोणते कोणते प्रयोग आतापर्यंत केलेले आहेत? कारण आपली प्रयोगाची संख्या 1000च्या वरती आहे दोन्ही मिळून. हो हो. हां हां. खरं तुम्ही जर डोळे उघडे ठेवलं हां हां. आणि समाजाकडे बघितलं अच्छा अच्छा. तर प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. बरं बरं. हे सांगण्याच्या आधी मागच्या 2 महिन्यापूर्वीच मला लहान पोरांकरता बोलवण्यात आलं. अरे म्हटलं मी लहान पोरांना काय सांगणार, मी फिजिक्स नाही तुम्ही या. अच्छा. मग मी त्यावेळेस 4 कार्यक्रम लहान मुलांचे स्वतःहून घेतले आणि मी त्यांना बिंबवलं की या जगात चमत्कार नाहीत, जगात भूत नाही. आणि त्याविषयी मग मी त्यांना प्रबोधन केलं. म्हणजे तुम्हाला त्या अँगलनं, त्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेस तुम्ही विचार करतात तुम्हाला उत्तर आपोआप सापडतात. सर, निसर्ग म्हणजे काय आणि सायन्स म्हणजे काय? निसर्गानं काहीतरी दिलं आहे, त्यातनं आपण संशोधन करून त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो, ते विज्ञान आहे. आणि निसर्ग त्याच्याही पुढे असतो, अजून पुढे असतो, अजून पुढे असतो आणि विज्ञान हे त्याच्या मागे चालत असतं. वा. हो. म्हणजे विज्ञान माणसाला झोपेतून जागं करतं असं म्हणतात आणि ते खरं आहे आणि आपण ते पटवून दिलं आपल्या कार्यातनं. प्रश्नच नाही. बरं बरं बरं. म्हणजे मला सांगा की जळगाव ही आपलं कार्यक्षेत्र, पण त्याच्या बाहेर सुद्धा आपण कुठल्या ना कुठल्या निमित्तानं विज्ञान प्रचार करण्यासाठी जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, हो हो, ठाणे जिल्हा, बरं, सोलापूर, यावेळेस बीड, नांदेड इतक्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन डिस्ट्रिक्ट लेवलला कार्यक्रम घेऊन आलेलो आहे. मी बऱ्याच वेळेस एक वैयक्तिक सांगतो, ज्यावेळेस फक्त मुलींकरता कार्यक्रम असतो मी 100% फिजिक्सचेच प्रयोग घेतो. बट अच्छा अच्छा. परंतु तुम्ही त्या भौतिकशास्त्राचं प्रिन्सिपल वापरून कसे फसवले जातात हे मी त्यांना इन्सिस्ट करतो. कारण आज समाजाचा पहिला बळी ह्या स्त्रिया आहेत सर, अंधश्रद्धेच्या बाबतीत. दुर्दैवाने खरं आहे ते. हो. आणि आपल्या मुलींना शिकवणं हे आपलं काम आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेस मुली असल्या की मी पहिल्यांदा भौतिकशास्त्राचे प्रयोग करणार आणि ते तुम्हाला कसे फसवण्याकरता वापरले जातील हे त्यांना सिद्ध करून दाखवतो. बरं 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 बरं. असे मी आताही सुद्धा जर वेळ मिळाला तर तुम्हाला 2-4 प्रयोग दाखवणार आहे. नक्कीच नक्कीच. आम्हाला सगळ्या आणि मुख्य म्हणजे आमच्या ग्रामीण भागातील जे मित्र आहेत आणि महिला पण आहेत, हो, सगळेच आम्हाला उत्तम व्ह्युअरशिप लाभलेली आहे. तर त्या सगळ्यांना हे बघायला आवडेल आणि या निमित्तानं ते सुद्धा प्रचार आणि प्रसार करतील. ते सुद्धा आपल्या या चळवळीचे कार्यकर्ते बनतील. हो. कार्यकर्ता भाव हा फार महत्त्वाचा आहे. नाही तर दाखवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करता येतात, पण आपण मनापासून ते करताय म्हणजे आपल्या कार्याला खरंच सॅल्यूट आहे. बरं, मग हे विज्ञानाचे सिद्धांत आणि त्याची समाज जीवनाशी, दैनंदिन जीवनाची सांगड आपण कशी घालतात? त्या सांगड मी सुरुवातच अशी करतो. अच्छा अच्छा. की सकाळी उठल्यापासून तुम्ही काहीही प्रश्न विचारा, मी त्याच्याशी विज्ञान जोडून देतो त्या विद्यार्थ्याला. मी त्याला पटवून देतो की विज्ञान तुझ्या कुठल्या गोष्टी, तू चालतो आहे तिथं फ्रिक्शन येतं, सेंटर ऑफ मास येतो, प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे हे मी त्यांना पटवून देतो. मी सुरुवात मात्र खूप तळातनं करतो आणि मग त्यांना पुढे वरती नेतो. बरं 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 बरं. हो. अच्छा अच्छा. बरं, सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट आहे आपल्या खानदेशवासियांच्या की आपण NTS नॅशनल टॅलेंट सर्च हो हे फार महत्त्वाच्या ठिकाणी आपण अनेक वर्ष काम करतायत, आपलं योगदान दिलेलं आहे. तिथं सुद्धा आपण रिसोर्स पर्सन म्हणून आपला कामाचा ठसा हा उमटवलेला आहे. तर काय सांगाल त्या कामाबद्दल? त्याच्याविषयी 2 मिनिट घेतो सर मी तुमच्या. जरूर 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 जरूर.
महाराष्ट्र सरकार NTSC नॅशनल टॅलेंट भारत सरकार घेते, बर, पण बर. महाराष्ट्र शासनातनं मुंबई सोडून जे पूर्व पहिल्या स्टेजला मुलं पास होतात त्यातले फक्त 20% मुलं निवडतं. त्यांना एखाद्या हाय हिलला किंवा चांगल्या स्टेशनवर नेलं जातं. त्यांना भाडं राहणं खाणं सगळं सरकार देतं आणि तिथं शिकवण्याकरता महाराष्ट्रातनं प्रत्येक विषयाची 2 शिक्षकांची निवड होते. मग एकदा जळगावला झालं आणि ते संपल्यानंतर राष्ट्रीय विज्ञान शिक्षण संस्था SISC नागपूर यांच्यामार्फत ते घेतलं जातं. बर बर. शिक्षक गेल्यानंतर विद्यार्थ्यांकडनं ते लोक फीडबॅक घेतात आणि पुढच्या वर्षी फक्त त्यांनाच बोलवतात ज्यांचा फीडबॅक चांगला आला. अच्छा अच्छा अच्छा. हो. बरं बरं. आणि त्या मुलांसमोर उभं राहणं सर कठीण आहे. आणि खरोखर त्या आता शासनाचा कार्यक्रम असल्यामुळे पैसे किती मिळतात हे तुम्हाला बरोबर. पैशाकरता ते काम करायचं नसतं, पण त्या मुलांना शिकवणं म्हणजे एक तारेवरची कसरत असते, एक अभिमान असतो आणि नशीबच लागतं की अशा शास्त्रज्ञाच्या लेवलच्या मुलांना शिकवायला मला मिळालं. त्याबद्दल वा वा वा. माझं नशीब भाग्य की मी जवळ 8 ते 10 वर्ष तिथं काम केलेलं आहे. फार दुर्मिळ ही अशी गोष्ट आहे. हो हो नक्कीच नक्कीच. आणि त्या तिथल्या कामाचा अनुभवाचा फायदा हो समस्त खानदेशवासियांना सुद्धा झालेला आहे. सर. ती जी पुस्तकं आहेत NTSC किंवा स्कॉलरशिपची, ते विज्ञान आणि व्यावहारिकता याच्यामध्ये जोडलेले मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन असतात. ओके. म्हणजे तिथून विद्यार्थी उत्तर देतो, पण शिक्षकातनं विज्ञान जीवनाशी कसं निगडीत आहे असा एक एक कण जर तुम्ही निवडला तर तुम्ही जो आधीचा प्रश्न विचारला, तुम्ही विज्ञान आणि सामाजिकता कसं जोडलं ते त्यातनं तुम्हाला मिळतं. वा वा. म्हणजे ते तुम्हाला शोधावं लागतं. अतिशय तंत्रशुद्ध अशी सांगड आपण घातलेली आहे. बरं सर, मग हा आपण अनौपचारिकपणे गप्पा करताना मगाशी म्हटलात की आपण माझी दिवसाची सुरुवातच मी देवाला नमस्कार करून करतो. हो. तर श्रद्धा असली पाहिजे पण अंधश्रद्धा नको. दोघांमध्ये एक थिक लाईन आहे. हो. तर काय सांगाल याच्याबद्दल? मी रोज सकाळी उठतो, प्रथम देवाला नमस्कार करतो आणि नंतर कार्याला सुरुवात करतो. माझी श्रद्धा आहे, श्रद्धा असावी, परंतु जर कोणी त्याची विशिष्ट बाउंड्री आहे सर, श्रद्धा आणि अंधश्रद्धा. तुकाराम महाराज, ज्ञानदेव, ओके, गाडगे महाराज, सगळे आपले जुने संत जे आहेत ते गाडगे महाराज सगळे श्रीमंत नाहीत, त्यांचा कुठलाही मोठा मठ नाही. इवन सावरकर सुद्धा हे विज्ञानवादीच होते. अच्छा 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 अच्छा. आजचे संत आणि बाबा आणि आपले पूर्वीचे संत आणि बाबा यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यांना खरं समाजशास्त्र माहिती होतं, यांना अर्थशास्त्र माहिती आहे. बरोबर बरोबर. त्यांना अर्थशास्त्र समजत नव्हतं असं नव्हतं, पण त्यांनी समाजशास्त्रावरती जास्त जोर दिलेला आहे. क्या बात आहे. बरं सर, या सगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत असताना वैयक्तिक आपल्या लेव्हलला आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करत असताना सुद्धा त्याला तंत्रज्ञानाची सुद्धा जोड द्यावीच लागते. बरोबर बरोबर. आणि तुम्हाला हे प्रयोगातून त्यांना सिद्ध करून द्यावं लागतं की तुम्हाला इथं फसवलं गेलेलं आहे, त्याच्या मागचं हे विज्ञान आहे आणि म्हणून तुम्हाला ते. आणि प्रत्येक गोष्ट सर मी सांगितलं, लहान मुलांचा कार्यक्रम म्हटला, त्यांना मी पटवून दिलं. अच्छा. की जगात भूत नाही, जगात चमत्कार नाही. बर. कुठल्याही संतांनी कुठलाही चमत्कार केलेला नाही, जुन्या संतांनी. मात्र तिथं फक्त हातचलाखीच असते आणि विज्ञानाचं काहीतरी रूपांतर केलेलं असतं. बरोबर बरोबर. म्हणजे काखेतनं अंगठी काढणं, विभूती काढणं, कुंकू काढणं, आता ते सगळे इंटरेस्टिंग. शक्य असल्यास मी कुंकू काढून दाखवेल तुम्हाला. तुमच्या समोर मी इथं हातातनं कुंकू काढून देऊ शकतो. बरं बरं बरं. हो नक्कीच नक्कीच. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो जनसामान्यावर नक्की पडतो की अरे हा चमत्कार नाही आहे, याच्या मागे विज्ञान आहे. हो हो. चालेल चालेल चालेल. असे आमचे कमीत कमी तळागाळाच्या लेवलला अंधश्रद्धेच्या बाबतीतले 50 तरी प्रयोग आहेत की ते सहजासहजी कुठल्याही वस्तू घेऊन करून दाखवता येतात दैनंदिन वापरात. हो, दैनंदिन वापरात. वा 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 वा. बरं सर, ह्या सगळ्या वाटचालीमध्ये, ह्या प्रवासामध्ये आपल्याला आपल्या कामाची दखल घेऊन काही पुरस्कार पण नक्की मिळाले असतील. काय होतं नेमकं, म्हणजे जागतिक विज्ञान दिन असेल तर औपचारिक कार्यक्रम होतात, पण आपण अतिशय जाणीवपूर्वक, म्हणजे अहोरात्र म्हटलं तरी चालेल, सतत
विज्ञान विज्ञान प्रचार प्रसार तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार हे सगळं आपलं चालू असतं हो. अव्याहतपणे. हो. तर कसं काय हे सगळं जमवून आणता हे सगळं गोष्ट? सर, मी कुठल्याही ठिकाणी अर्ज करत नाही की मला तुम्ही काहीतरी पुरस्कार द्या. बरं 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 त्यामुळे पुरस्काराशी आपला संबंध नाही. बरं. अच्छा अच्छा. परंतु मला ज्यावेळेस लोक बोलवतात तो माझा पुरस्कार असतो. नक्की नक्की. लोक बोलवतात तो माझा पुरस्कार असतो आणि त्याची किंमत मोजता येणार नाही. वा वा. आणि समाधान या सगळ्या कामातनं हो, मिळणार हो, हो. ते त्याची तर अमूल्य आहे ते. हो, नक्कीच नक्कीच. ती पुरस्कार खूप आहेत माझ्याकडे. वा वा वा. 33 वर्षाची सगळी कारकीर्द आहे. हो. अत्यंत दैदिप्यमान अशी ही कार्यकर्ते. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे सेवानिवृत्तीनंतर सुद्धा आपण अखंडपणे हे काम करताय. 10 वर्ष झालेत वा. बरं बरं बरं. सेवानिवृत्तीनंतर. आज 10 वर्ष झालेले आहेत. 33 वर्षाची अध्यापनाची सेवा हो, हो. आणि नंतर 10 वर्ष हे. हो. वा. आणि विशेष मी 56चा जन्म आहे. बरं. अच्छा. 60 पासून शिकायला सुरुवात केली. त्या काळात 70-75 पर्यंत खेड्यावरती किती विज्ञान कसं शिकवलं जात होतं याचा इमॅजिनेशन तुम्हाला करता येईल का? मी अशा शाळेमध्ये शिकलेलो आहे वा वा. की ज्यावेळेस विज्ञान खडी चुनखडी घ्या, त्यात हे टाका आणि तो कार्बन डायऑक्साईड हा प्रयोग सुद्धा कागदावर केलेला होता. बरं बरं बरं. म्हणजे 4 भिंतींमधलं शिक्षण तुम्ही 4 भिंतींच्या बाहेर आणलं. हो, आणि प्रयोगाद्वारे प्रात्यक्षिकांद्वारे एक डोळसपणे जागरूकपणे एक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला एक समाज हो. निर्मितीचं काम आपण करताय. याचं ॲप्लिकेशन एक सांगतो सर. हां 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 हां. बोलायला हरकत नाही, आपण दाखवणारच आहे शक्य असेल तर. बरं. अच्छा अच्छा. अहो, आपला गणपती दूध पिला, सगळ्यांनी मान्य केलं. बरं बरं. हां हां. तो आमचा पृष्ठीय तणावाचा भाग आहे, कॅपिलरी ॲक्शन सरफेस टेन्शनचा. अच्छा अच्छा अच्छा. आणलेला आहे, तुम्ही म्हणाल तर दाखवेल मी तुम्हाला. जरूर 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 जरूर. दुसरा नंतर बरं जाऊ द्या, 25 वर्षानंतर पुन्हा नंदी दूध पिला आमचा. बरं. अहो, समाज जातो कुठे आहे? अच्छा अच्छा. म्हणजे एका बाजूला चंद्रावर पाऊल आणि दुसऱ्या बाजूला गणपतीला दूध पाजायचं, तिसऱ्या बाजूला नंदीला शेपटीकडनं दूध पाजायचं. कोणी म्हणतं तोंडाकडनं, कोणी म्हणतं शेपटीलाही. म्हणजे तिथं नंबर लावताना नंदी करता गर्दी झाल्यावर काहींनी तोंडाकडनं चमचा लावला, काहींनी शेपटीकडनं चमचा लावला. श्रद्धा असली पाहिजे. वाईट आहे. अंधश्रद्धा अजिबात. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. अजिबात. त्यात बरोबर, नुकसानच आहे. बरोबर बरोबर. बरं सर, आपल्या गप्पांच्या सांगतेकडे वळत असताना तुमच्या मनात जे काही संकल्प आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, ते सगळे संकल्प सिद्धीला जावत अजून काय काय बरं तुमच्या मनामध्ये का हे करायचं राहून गेलं आणि हे करायचं आहे? सर, रोजच असं असतं. मी मोबाईल बघताना यूट्यूब वगैरे लोक म्हणतात, पण त्यातले सायन्सच्या बाबतीतले बरेचसे प्रयोग मॅनिप्युलेट केलेले असतात. ओके. आणि पुस्तकातनं बऱ्याच वेळेस काय होतं, मला कोणीतरी एक पुस्तक दिलं, गल्लीतनं कोणीतरी, आबा हे तुमचं पुस्तक आहे. काही नाही, मी त्या लहान पोरांना पुस्तकं देत असतो. तिनं आणलं, त्यातनं मला एक प्रयोग सापडला. मी कुठंही संशोधन दृष्टीनं कुठल्यातनं काय प्रयोग असेल तो शोधत असतो. सर, फिजिक्सचा प्रयोग सक्सेस करणं, मुळात सायन्सचा प्रयोग सक्सेस करणं कठीण असतं आणि ठेवताबरोबर तयार करणं हे कठीण असतं. नक्कीच. मग त्याला सेटअप करण्याला 1 आठवडा तरी जातो, ट्रायल अँड एरर करता करता. अच्छा अच्छा अच्छा. असा दर आठवड्याला 1-2 तरी प्रयोग मी करतच असतो. वा वा. पेपर वाचन आणि प्रयोग करणे. परत एकदा तो आपल्याला मनापासून शुभेच्छा. आणि आपण संवाद कट्ट्यावर आलात आणि विज्ञान प्रचार प्रसार तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार हा तुम्ही करत असलेले कार्य समाजासमोर येण्यासाठी ह्या छान गप्पा आमच्या कट्ट्याच्या या प्लॅटफॉर्मवर रंगलेल्या आहेत. आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या सगळ्या मंडळींना ते सुद्धा प्रयोग बघण्यासाठी उत्सुक आणि इच्छुक आहेत. आपण प्रयोगाला सुरुवात करूया. चालेल, नक्की. साधे साधे सोपे असे इंटरेस्टिंग असे प्रयोग. कमीत कमी 10, मी आता बॉक्समध्ये 50 तरी प्रयोग आणलेले आहेत. तुम्हाला 5-10 नक्की दाखवतो. हो, मोजके आणि पण जे इफेक्टिव्ह आहेत. हां, एक्झॅक्टली. प्लीज सर. थँक्स. नमस्कार मित्रांनो, आता आपण आपल्या प्रयोगाच्या याच्याकडे घेऊ. तुम्ही चमत्कार बघतात, तर चमत्काराची सुरुवात आपण कुंकू लावून पूजा करून करतो. बघा, माझ्या हातात काही आहे का? काहीच नाही. बरोबर आहे. आता बघ, काही आहे का? पण मी तुम्हाला सांगतो, मी या हातातनं कुंकू काढून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. कुंकू काढून याची सुरुवात करणार आहे. मी खूप मोठं तप केलेलं आहे. हिमालयात गेलो होतो आणि तिथनं मी सिद्धी मिळवलेली आहे आणि ती फक्त माझ्याचकडे आहे. आणि बरोबर मी तुम्हाला यातनं कुंकू काढून दाखवणार आहे. जय भोले.
काहीही केलेलं नाही. बघा सर, यामागे विज्ञान आहे, बरं बरं हां कुठलाही चमत्कार नाही. फेनॉप्थेलिन नावाचे इंडिकेटर असतं आणि चुना, फक्त ती हातचलाकी आहे. कशी केली, काय केली ते नाही. खरं ते जादूगार जे आहेत ते फसवणारे वेगळे, पोट भरणारे वेगळे. बरं, पोट बरं. भरणारे जे दिल ते घेतात, मात्र फसवणारे तुम्हाला लाखो करोडोनं काहीही करू शकतात. त्यातलाच दुसरा प्रकार हा बघा. या 300 पिन आहेत सर, इथं ड्रॉईंग पिन आहेत 300. हो. याच्यावरती 120 किलोचा एक व्यक्ती एका पायावरती उभा राहिलेला आहे. मॅक्सिमम लिमिट मी स्वतः टेस्ट केलं, 120 किलो आहे. पुढचा वजन मिळालं नाही म्हणून केलं नाही, परंतु त्याचं आज याला मी एक पिन जर लावली तर हा फुटतो. बघा सर, तुम्ही करून बघा. जोरात दाबा ना, कुठेपर्यंत दाबा वाटल्यास. अरे बापरे, अजिबात नाही. वा हां, तर बरेचसे बाबा तुम्हाला खिळ्यांवरती झोपून दाखवतात आणि पैसे कमवतात. हे चमत्कारामागील विज्ञान आहे. हा आमचा प्रेशरचा प्रकार आहे. प्रेशर डिस्ट्रीब्यूट होतो, तोच प्रकार मी सरांकडनंही करून घेणार आहे. बघा सर, ते एक लहान इंजेक्शन आहे, एक मोठं इंजेक्शन आहे आणि ते कनेक्ट केलेले आहेत. सर बघा, तुम्ही लहान इंजेक्शन घ्या, ओढावर आणि इथं बघा. ओके ओके, इझी आहे. आपण मला वाटतं कॅमेऱ्यात दाखवूया. हां हो, अजून ओढा आणि जास्त, हां सोडा. काही लागतोय फोर्स. बघा आता सर अजिबात नाही, सहज जमलं. हां सहज जमलं ना. हां, आता तेवढ्याच प्रेशरनं दाबा आता, म्हणजे इकडचं पिस्टन पुढवरती येईल. अरे पुढे दाब, हां, पुढे दाब, इकडे दाबा. अजिबात नाही. बाप, बघा कमाल आहे. म्हणजे तिकडचं होतं इकडे होत हां, नाही आहे. कमीत कमी Force. 10 ते 15 पट फोर्स इकडे अप्लाय करावा लागतो. 10/2 100/20. त्याच्या मागे काय आहे? पास्कल लॉ आहे आमचा. बरं, फोर्स प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तुमचा एरिया वाढला, प्रेशर तेवढाच आहे. दोघं बाजूला प्रेशर तेवढं. म्हणून ती जी कार आपण गॅरेजमध्ये वर उचलतात ना, तिथं हे वापरलं जातं प्रेशर. हां हो. वा वा वा. नंबर 2, पुन्हा फसवण्याचा प्रकार दाखवतो. सर ही बनवलेलं आहे. तुम्ही पेन्सिल टाका बरं तिकडनं. कुठं जाते सांगा मला. उतार आहे तिकडे. हो, म्हणजे उतार इकडे सिद्ध झाला. नक्की. पुन्हा टाका, अर्ध्यातून टाका वाटल्यास. बरोबर आहे. बरोबर आहे. आता तो माझा घ्या, त्याला पण टाका तिकडनं टोकावरनं. तो जात नाहीये. इथं सुद्धा उतार- तुम्हाला कशा मार्गाने फसवतील मला माहित नाही. मी फक्त ज्या ॲबनॉर्मल गोष्टी आहे जगा वेगळ्या, तिथं तुम्हाला फसवलं तर त्याच्या मागचं विज्ञान मी आता इकडनं ठेवा सर. म्हणजे पेन्सिल उतारावर गेली हो हो, पण हे जात नाही. नाही जात आहे. आता इकडनं जाणारच. बघूया. आता बघा काय होतं तर. वा. हा खालून वर जातोय. बघा खालून वर जातोय. आणि किती स्पीडीली जातोय. हो. वा वा वा. यामागे विज्ञान आहे. हे तुमचं इल्युजन आहे. प्रत्येक गोष्ट वरतून खालीच जाते. बघा ही बरणी जेव्हा इथून खाली येते ना सर, तो सेंटर ऑफ पृथ्वीचं जे अंतर आहे ते कमी करते. ओके. त्या वस्तूचं पृथ्वीचं अंतर कमी करतं. इथं सुद्धा तेच होत आहे. हा ॲक्सिसचं हे अंतर आणि तिथलं ते अंतर, तर हे अंतर कमीच आहे तिकडचं. ओके. तुम्हाला याच्या शेपमुळे तुम्हाला वरती जाताना दिसतो, मात्र त्याची हाईट कमीच झालेली आहे सेंटर ऑफ मास अच्छा पासून. अच्छा अच्छा. इथं त्याची हाईट जास्त आहे या सेंटर ऑफ ॲक्सिसची, आणि इथं त्याची हाईट कमी आहे, आणि म्हणून तो तिकडे जातो. यात मी पाणी टाकलेलं आहे. मॅडम तुम्हीच भरून ठेवलेलं आहे ना. विद्यार्थी मित्रांनो बघा आता. बघा आता पाणी आहे. मी पाणी यात टाकतो. संपलं उत्तर. यात पाणी आहे आता, काहीच नाही. अरे पण इथं काय, यात पाणीच आहे. काहीच नाही सर. पुन्हा दाखवतो मी तुम्हाला. आहे काही हातचलाकी आहे यात? काहीच नाही. इथं ठेवलं सर. आता तुम्ही सांगा, जर हा भरलेला आहे, खाली झाला, पण मी काय केलं आहे माहिती आहे की मी हिमालयात गेलो होतो. बरं बरं. म्हणजे नोकरी करत असताना हिमालयात पण जात होतो मी. तिकडे
हे खूप काहीतरी केलं आहे मी, यंत्रतंत्र गोवाबाजी केलेली आहे. आणि मी काय केलं, पृथ्वीतनं खाली पाणी वर घेतो आहे आणि पुन्हा दाखवतो तुम्हाला. बघा हे घ्या, तेव्हा तर उलटा झाला होता, आता पाणी कुठून आलं? आता माझं म्हणणं आहे, मी तुमच्या गुडघ्यातनंही पाणी काढू शकतो. बरं बरं बरं. तुमच्या शरीरात ते जे पाणी आहे, तुमच्या शरीरातनं पाणी काढून इथं आणलं आणि ते पुन्हा मी त्यात टाकणार आहे. ओके ओके. बघा तुम्ही आता होणार, बघा दाखवतो. असं मी दिवसभर जरी करत बसलो तरी पाणी बाहेर निघेल. क्या बात आहे. ही हात चलाकी आहे, हात चला. हात चलाकी आहे. पण विज्ञान पण असेल ना याच्यात? हो, विज्ञान पण आहे, नक्की. नक्कीच. व्हॅक्यूमचं विज्ञान आहे, एखादं एक डबल लेअर आहे, ते आहे. बरं, मग बरं, पुन्हा याचा प्रयोग काय करायचा आता? मी कशा करता दाखवलंय तुम्हाला, माझा पुढचा हेतू आहे त्यात, पुन्हा दाखवतो मी. बघा अजून ठेवता बरोबर पाणी आलं यात, दिवसभर केलं तरी येत राहील. पण नाही, त्याला लिमिटेशन आहेत सर. पाणी जेवढं टाकलं तेवढंच बाहेर निघेल, तयार होणारच नाही. बरोबर हे बरोबर. बा, या त्यात काहीतरी हात चलाकी आहे. मग पुन्हा आता याला थोडंसं पाणी सांडण्याचं लिमिटेशन आहे तिथं, पण मी प्रयत्न करतो. तुमचा तो गणपती दूध पिला होता ना सर, मी बोललो नंदी पिला मागून पुढून सगळीकडनं. ही टाचणी घ्या तुम्ही एक. बघा थोडंसं सांडलं तर होत होत्या तुमचं. अर्धा लिटर पाणी आहे, तुमच्या समोरच केलं आहे मॅडम. हे घ्या. काहीही हात चलाकी नाही सर. ती टाचणी द्या मला. बघा ही टाचणी सरांनीच दिली आहे आता. बघा टाचणीनं छिद्र पाडून सुद्धा पाणी खाली पडत नाही. पडत नाही. वा. हा आमचा सायन्सचाच प्रकार आहे. पृष्ठीय तणाव, त्याची ॲक्शन आहे कॅपिलरी ॲक्शन. अहो तुमच्या मातीच्या भिंती पावसाळ्यात पाणी खालून वर येतं, स्पंज धरलं तर खालून पाणी वर येतं, ती कॅपिलरी ॲक्शन आहे. ओके. म्हणून मी पुन्हा रिपीट करतो, मी रोज सकाळी देवाला नमस्कार करतो, माझी श्रद्धा आहे. पण कोणी फसवणार असेल विज्ञानाचा उपयोग करून तर मी ते सहन करणार नाही. माझे जुने कुठलेही संत श्रीमंत नाहीत, त्यांनी कुठलाही चमत्कार केलेला नाही. तुकाराम, नामदेव, गाडगे महाराज, सावरकर, कोणीही असो, सगळ्यांनी नाही सांगितलेलं आहे. मात्र त्यांचा कुठलाही मोठा मठ नव्हता. पुन्हा सांगतो, मग मी मुळापासून सांगतो, गणपती हा कुठल्या तरीचा बनलेला आहे. ते दगड कोरडा असतो, कॅपिलरी ॲक्शन पुरच असतं, म्हणजे स्मॉल सच्छिद्र असतं. ते एक थेंब जाईल, 2 थेंब जाईल, 10 थेंब जातील, 11वा थेंब जाणार नाही. बरं 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 बरं. नंदीचंही तेच आहे सर. मी त्याचं उदाहरण देतो. मी मागच्या माझ्या मुलाखत प्रत्येक वेळेस मी सांगतो. आणि प्रत्येक वेळ मी दगड घेतला, त्याची मूर्ती बनवली, त्याला देवत्व प्राप्त, मंत्रतंत्र सांगून देवत्व प्राप्त केलं, दिलं त्याला. मी दिलं. बरं. त्याने नाही घेतलं सर, मी दिलं. असू द्या, श्रद्धा आहे ती करावी लागते. पण त्याचा जर कोणी गैरसमज, मग तो दगड आपण हार्ड म्हणजे सॉफ्ट दगड असतो, सच्छिद्र असतो, मग त्याला देवत्व प्राप्त झालं. मी रोज नमस्कार करतो, त्याच देवाला करतो, म्हणून तो देव 11वा थेंब घेणार नाही. दगड त्याच्या प्रॉपर्टी बदलणार नाही. तुमचं देवत्व दिलं, श्रद्धा ठेवा, खूप चांगली गोष्ट आहे. मात्र म्हणून कोणी जर त्याला दूध पाजणार असेल तर 10 थेंब त्या सच्छिद्रात जातील, 11वा थेंब जाणार नाही. त्यातलं विज्ञान समजून घेतलं पाहिजे. तिथं लाईन लागता कामा नये. बरं बरं बरं. अहो 25 वर्षापूर्वी गणपती पिला आणि आपले नामांकित समाजसेवक, कोण बोलता येणार नाही मला आता, त्यांनीही लाईन लावली आणि त्यांनी सांगितलं हो झालं. आताही तोच प्रकार होता. समाज कुठं आहे अजून? आपल्याला त्याला बाहेर काढावं लागेल. ऑप्टिकल फायबर सर, नळीतनं पाणी जातं, पण मी जर म्हटलं एखाद्या नळीतनं लाईट जातो तर जातो का? अहो तुम्ही ही टेक्नॉलॉजी पावली वापरतात, पण तुम्हाला कधी दाखवलीच जात नाही. बघा या, ही माझी प्रकाशाची नळी आहे. इट इज कॉल्ड, याला ऑप्टिकल फायबर असं म्हणतात. आम्ही शिकवतो, दाखवतो कधीच नाही. बघा तिथनं
ही पाण्याची नळी तर ही प्रकाशाची नळी आहे. घ्या घ्या तो त्यांना दाखवा कॅमेरा. स्पॉट दिसतोय बघा, हा लेझर लाईट. लेझर लाईट लाल. हा आहे दिसतोय बघा, ऑप्टिकल फायबर. आम्ही त्याची टेक्नॉलॉजी शिकवतो, दाखवत कुठंच नाही. हे घ्या फ्लक्च्युएटिंग व्हाईट लाईट. खाली घ्या थोडंसं, खाली घ्या. फ्लक्च्युएटिंग आहे, कॉन्स्टंट आहे. अच्छा अच्छा. आहे बरोबर. वा. पॅपीचे फ्रुटीचे स्ट्रॉ आहेत. मी तर काही एवढं पिलंच नाही, चक्क जमा केलेलं आहे तिकडनं दुकानाच्या बाहेरचे आहे. न्यूटन्स थर्ड लॉ. हवा इकडे गेली, ॲक्शन रिॲक्शन, उलट्या बाजूला केलो, दिशा बदलली. बघा इंजेक्शनचं हे आहे लहानसं वॉल, छोटी 3 ml इंजेक्शन, ओपन आहे. काहीच केलं, फक्त तिला मी उलटी टाकणार आहे. उलटं टाकलेलं आहे. बघा आता, बघा काय होत आहे. घ्या सर तुम्ही, चला दाबा जोरात दाबा, कंटिन्युअस दाबा. नाही फक्त कंटिन्युअस दाबून ठेवा. अच्छा. सोडा. बघा दाबतोय, दाबल्यानंतर खाली, सोडल्यानंतर वरती. हो. मी त्याच्या तोंडावरती थोडंसं वजन मानलेलं आहे, डेन्सिटी ॲडजस्ट केलेली आहे. अहो हे केवढं आहे माहिती आहे का? सबमरीनचं प्रिन्सिपल आहे सर हे. वा. समुद्रातली सबमरीन हो. पाणबुडीचं प्रिन्सिपल आहे. प्रेशर वाढवून कमी जास्त. वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे, तरी पण पूर्वार्धामध्ये प्राध्यापक दिलीपजी भारंबे यांनी थिअरी सांगितली, त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये आपल्याला छानपैकी माहिती दिली. आणि नक्कीच मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कार्याला सलाम आहे. त्यांच्या मनातील सगळे संकल्प हे सिद्धीला जावोत. आपण सर प्रयोग दाखवले, त्याच्या मागचं विज्ञानसुद्धा सांगितलेलं आहे. आणि मला खात्री आहे की लोकशिक्षणाचं, जागृतीचं आपण जे महान कार्य करता आहे ते आमच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे नक्की पोहोचलेलं आहे. बोलू एक मिनिट. होय. खरोखर वाचन वाढवा, बरं. विज्ञान समजून घ्या, रट्टा मारू नका. रट्टा मार के आपको 95% मिलेंगे, सायन्स नहीं मिलेगा. फार महत्त्वाची गोष्ट. सर नाही. आणि कॉम्पिटिटिव्हमध्ये ज्या प्रश्न असतात ते सोसायटीशी रिलेट करा तुम्ही. म्हणजे ज्या घटना आजूबाजूला घडतात तिथं रिलेट करा, म्हणजे तुम्हाला सायन्स रोजच्या जीवनात कुठं आहे ते माहिती पडतं. वा. चालेल सर, पुन्हा एकदा आपण आलात आणि छान. धन्यवाद. तुम्ही ऐकून घेतलं. बघा तुम्हाला काय वाटलं ते. मल्हारच्या वतीनं, संपूर्ण टीमच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद सर.